सर्वांना नमस्कार. फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, श्री मिलिंद गायकवाड, राहणार कोळी शिरसगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना यांना शेतामध्ये आपण 3 मशीनद्वारे बोरवेलचा जो पॉईंट दिला होता त्याला कसं पाणी मिळालं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण हा पॉईंट वरामियाचे तत्वज्ञान आणि 3 मशीनद्वारे पॉईंट दिले होते. आणि मित्रांनो, यामध्ये प्रत्यक्षामध्ये मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की या 3 मशीन आहेत आपल्याकडे ज्या आपण वापरतो. ही पहिली जिथं पाणी असेल तिथं फिरते, मात्र हिच्यावर खोली आणि प्रमाण कळत नाही. दुसरी पाणी कोणत्या दिशेने आलं ते सांगते. आणि तिसरी मशीन जमीन स्कॅन करते. जमीन स्कॅन केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की इथं कुठं पाणी मिळू शकतं. अर्थात इथं आजूबाजूला पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. सरांच्या शेतामध्ये या बोरपासून घेतलेल्या पॉईंटपासून साधारणतः 100-150 फूट अंतरावर जुना बोर आहे आणि तो बोर आता फक्त 10 मिनटं चालतो. मात्र इथं ज्यावेळेस आपण हा पॉईंट बघितला तर त्यावेळेस लक्षात आलं की इथं कुठं पाणी मिळू शकतं. आणि सरांनी अगदी त्याच दिवशी आपण सकाळी बघितला, त्यांना संध्याकाळी रिझल्ट टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पॉईंट घेतला. पॉईंट घेतल्यानंतर बघा सरांना कसं पाणी मिळालं. हे बघा. टाकली आणि मोटर टाकून त्यांनी प्रत्यक्षात काम देखील चालू केलं. मात्र झाडाला पाणी द्यायचं. मात्र प्रत्यक्षात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण आपला अनुभव, आपलं कौशल्य आणि या 3 मशीन याच्याद्वारे अगदी चांगल्या प्रकारे पॉईंट काढतो. दिलेला प्रत्येक पॉईंट यशस्वी व्हावा हा आपला प्रयत्न असतो. मात्र मित्रांनो, आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही, आपण फक्त प्रयत्न करतो. आणि म्हणून मी म्हणतो की प्रयत्न प्रामाणिकपणे करणार. मात्र ज्यांना 100% गॅरंटी हवी आहे त्यांनी मला कॉल करू नये, कारण जगामध्ये 100% येस देणारी अजून कुठलीच मशीन उपलब्ध नाही. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो, आपण फक्त मशीनवरच बघतो असं नाही, तर मशीन आणि वरामीर जे तत्त्वज्ञ होते त्यांच्या तत्त्वज्ञानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. या सगळ्याद्वारे आपण पॉईंट देतो. मात्र तरीही आपण अजून एवढे शहाणे नाही की निसर्गाला चॅलेंज देऊ शकेल. तर आपण प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून आलेले हे यश आहे मित्रांनो. काही ठिकाणी अपयश देखील येतं. तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.